कोकणात होळीची धूम ही अंतिम टप्प्यात आहे आणि आता मी फोंडा येथे आलोय। फोंडा येथील जी बोकल भाटली खेरटवाडी गाव आहे, इथे दी ताडा वस्ती आहे। या वस्तीत आलोय। इथे धनगर वस्ती आहे आणि इथे विशेष म्हणजे आमदार नितेश राणे हे या सर्व वस्तीत लोकांसमवेत होळीचा आनंद लुटलेला आहे। आपल्या समवेत आमदार नितेश राणे आहेत। सर, आज तुम्ही होळीच्या रंगात न्हावून गेलाय, कशा भावना आहेत? नाही, आमच्या कोकणामध्ये होळी शिमगा ह्याचं फार वेगळं महत्त्व आहे आणि आज या तांडा वस्तीमध्ये येऊन आमच्या सगळ्या ह्या समाज बांधवांबरोबर आज होळी साजरी करण्याची आम्ही लोकांनी निर्णय घेतला। कारण की आम्ही सगळेजणच एक कुटुंब म्हणून इथे नेहमी वावरत असतो आणि म्हणून आपल्या होळीच्या सणासाठी पण आम्ही ह्या लोकांना आमच्या हक्काच्या लोकांबरोबर येऊन आज हा सण साजरा करतोय। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि अशाच पद्धतीचं नातं आम्ही वर्षानुवर्षे जोपासलेलं आहे। आज तुम्ही वाद्यही वाजवण्याचा आनंद घेतलाय आणि यांच्या समवेत तुम्ही होळी खेळाय, कसा वाटलं? एक वेगळा अनुभव आहे। शेवटी आम्ही वर्षानुवर्ष आमच्या ह्या कोकणामध्ये राहत असलो तरी पण हे सगळेजण आमच्या कुटुंबाचे सदस्य म्हणून आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात असतो। नाती जोपासण्याचं काम आम्ही वर्षानुवर्ष केलेलं आहे आणि म्हणून आज या होळीच्या सणामध्ये ह्यांच्याबरोबर सहभागी होत असताना निश्चित पद्धतीने एक वेगळा समाधान आहे। सध्या बघितलं तर लोकसभेची निवडणुकीचा रंगत आलेली आहे आणि अशाच वेळी तुम्ही होळीत रंगून गेलायत, काय वाटतंय? बघा, आमच्या कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये कुठलंही इलेक्शन असो किंवा नसो, आमचं हे नातं हे राजकारणाच्या पलीकडचं आहे। प्रत्येक सुखदुःखामध्ये आम्ही एक दुसऱ्याबरोबर असतो। म्हणून निवडणूक हे नजरेसमोर ठेवून आम्ही कधीच एक दुसऱ्याला भेटत नाही, एक दुसऱ्याबरोबर बसत नाही, सण साजरा करत नाही। आज ह्या वर्षी ह्या साजरा करण्याची संधी आम्हा लोकांना एक दुसऱ्याबरोबर भेटली। शेवटी नातं घट्ट करायचे असतात आणि ते कृतीतून करायचे असतात आणि ते आम्ही ह्या निमित्ताने करतो आहे। निश्चितच नातं घट्ट करण्यासाठी आज इथे यांनी होळी साजरी केली। सुरेश कौलगेकर, सिंधुदुर्ग।